नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत लेडीजच्या फेवरेट विषय. सगळ्यांनाच आवडतो तो विषय म्हणजे शॉपिंग कोणाला नाही आवडत. कदाचित चुकूनच कोणीतरी असेल ज्यांना शॉपिंग नाही आवडत. तर आज माझ्यासाठी नाही, मी माझ्या लहान मुलीसाठी शॉपिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता खूप सारी शॉपिंग केलेली आहे मी. चला तर मग बघूया काय काय शॉपिंग केली आहे. तुम्हाला आवडले असेल तर लिंक कशाचाही फोटो काढून तुम्ही मिशोवरती टाकला तर तुम्हाला मिळून जाईल. सगळ्यात पहिलं छोटंसं फ्रॉक, खूप छान, खूप क्यूट असा क्रेपमधून आहे, कॉटनमधून नाही आला. मला वाटलं कॉटन, पण त्याच्यावर लिहिलेलं होतं बघितलं नाही मी. क्रेपचं आहे, खूप छान. ह्याला बांधायला नॉट पण दिलेले आहेत आणि खूप छान बसतो, तिला आवडला. आणि तिने घातलेला जो फोटो आहे मी काढलेला आहे माझ्याकडे, तो मी इथे कुठेतरी कोपऱ्यात देऊन ठेवेन. तुम्ही बघू शकता कसा दिसतो घातल्यानंतर. खूप छान, मला खूप आवडला. नंबर 2 काय आहे, हा तर इतका छान दिसत होता ना. हा पण क्रेपमधूनच आहे, पण घातल्यानंतर इतका सुंदर दिसत होता ना. बसच मी तिला प्रेमातच पडले ह्या कपड्यांचे. इतके छान म्हणजे आपण दरवेळेस तेच कपडे घेत राहतो, टी शर्ट पॅन्ट किंवा साधे. त्यापेक्षा वेगळं काहीतरी फॅन्सी लुक येण्यासाठी मस्त आहे. इतकं छान छोटे छोटे नॉट्स आहेत बांधण्यासाठी. हा वरचा टॉप आहे, इथं खाली स्ट्रेचेबल आहे आणि ही त्याची पॅन्ट. इतका सुंदर दिसत होता ना हा तिला घातल्यानंतर. आणि घातलेला आहे तिला मी तिचा फोटो द्यायला. इतकं छान वाटत होता ना, मला खूप खूप जास्त आवडला, सगळ्यात जास्त. खूप छान वाटत होतं. कलर पण आहेत अवेलेबल, 1-2 कलर होते. त्यानंतर हा तिच्या आवडीचा टेडी बिअरचा टॉप, म्हणजे फुल 1 पीस आहे. लेंथ छान असेल, गुडघ्याच्या खाली येते असं आहे. खूप छान वाटतो घातल्यानंतर, खूप छान लुक येतो. स्ट्रेचेबल आहे खूप. कलर असा एकदम फ्रेश वाटतं. 2 कलरमध्ये होता, एक असं थोडंसं वेगळा होता. हा तिला आवडला म्हणून ह्यात मागवलं. तिला विचारलं होतं मी तुला कुठला मागू, तर तिने मला हा सांगितलेला टेडी बिअरचा मागव म्हणून तिच्यासाठी स्पेशल हा मागवला. तिला खूप आवडला आहे. त्यानंतर त्याच पॅटर्नमध्ये पण त्याला स्लीवलेस होता. ह्याला स्लीव्ज आहेत. लहान मुलांचे कपडे किती सुंदर असतात ना, किती सुंदर आहे. मी तर खूप किती स्क्रोल केलं, किती कपडे निवडले होते, त्यातून काही घेतले. एवढे घेऊन काय करायचं ना. हा पण स्ट्रेचेबल आहेत, ह्याच्या बाह्या फुग्याच्या आहेत, खूप छान वाटतात. बघू शकता क्यूट कपडे लहान मुलांचे. हा फुल स्ट्रेचेबल आहे. कसंही मुलांनी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्या सोबत मी लास्ट टाईम एक पर्स घेतली होती तिच्यासाठी, ती पण आहे माझ्याकडे. मी दाखवते सगळ्यात शेवट हे सगळं कपडे घेऊन झाल्यानं. हा एक येल्लो कलर, हा एकच कॉटनचा आलेला आहे. कॉटनमधून खूप छान कलर असा डार्क वाटत असेल कुणाला, पण मला खूप आवडलं. घातल्यानंतर इतका सुंदर दिसेल. अजून तिला घातलेला नाही आहे, पण देवळात वगैरे जाताना किंवा नॉर्मल काही फंक्शन आहे तर घालायला छान वाटतात असे कपडे. म्हणून मी ह्यातून 2 अशा प्रकारचे 2 मागवले. मला बांधायला नॉट आहे आणि हे एक फॅन्सी नॉट दिली आहे. आणि हे जे वर्क आहे ना, हे सगळ्यात छान दिसतं. हे जे वर्क आहे ना, हे सगळ्यात खूप छान उठून दिसतं ह्या मटेरियलमध्ये. हे पुढचं खूप छान वाटतं. त्याच्यावर सोबत ही पॅन्ट आहे. पॅन्टीला पण खाली हे वर्क केलेलं आहे. वर्क मला खूप आवडला. हा सगळ्यात जास्त मला आवडला. मी फोटो नाही काढलेला आहे ह्याच्यावर, तर मी ट्राय करते, काढला तर तुम्हाला नक्की शेअर करेन. त्यानंतर मी
हा एक मागवला होता टॉप आणि पॅन्ट आहे. बघू शकता गळ्याला असं आहे आणि फुल स्ट्रेचेबल आहे आणि मागाचं बटन आहे घालायला गळा. खूप छान आहे, मला खूप आवडला. त्याला अजून घातलेलं नाही आहे, घालेल तर फोटो शेअर करेन नक्की. माझ्या शॉर्ट्सवरती मी टाकत जाईन तिचे हे कपडे घातल्यानंतरचे छोटे छोटे व्हिडिओ. आणि हे तिची पॅन्ट ह्या टॉपसोबत ही तिची पॅन्ट आलेली आहे. आणि हे दोन्ही कपडे खूप अफोर्डेबल आहेत. कपडे घ्यायचे म्हटलं तर सगळ्यात भारी मिशो. आय लव्ह मिशो. पण मेकअप कधीच मिशोवरून घ्यायचा नाही. बस खूप खराब आलं होतं माझं. मी ट्राय करून बघितलं ना. मेकअप पण नाही, पण कपड्यांसाठी तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि हा टॉप वाव कसलं भारी आहे. छोटंसं याला काय म्हणतात, काय आठवे ना मला आता, जाऊ द्या. मिकी माऊस. हा मिकी माऊस किती छान आलेला आहे. आणि फर इतका सॉफ्ट आहे बस. मी घातलेला तिला थोडा मोठा होते, थोडा नाही खूप जास्त मोठा होता. तिला बरेच दिवस लागतील बसायला. तिची तब्येत नाही आहे, एकदम बारीक छोटीशी आहे आणि त्यात हा खूप ढगा होतोय तिला. आणि ह्याची पॅन्ट पण खूप मोठी आहे. ह्याच्यासोबत ही पॅन्ट आलेली आहे. त्याला असं वर्क आहे. मला फोटोमध्ये बघून वेगळंच वाटलेलं आणि समोर आल्यानंतर पण छान आहे. तशी घातल्यानंतर छान वाटेल. पण तिच्या हाईटला खूप मोठी वाटते. हाईट आणि प्लस तिच्या कमरेत पण बसणार नाही. बघू जेव्हा घालील 5-6 महिन्यात तेव्हा मी फोटो नक्की शेअर. टॉप घालून बघितला मी, त्याचा नक्की फोटो टाकेन. त्यानंतर ब्रायडल म्हणजे एखाद्याच्या लग्नात वगैरे, आता यात्रेसाठी सुद्धा सगळीकडे यात्रा चालू आहेत, त्या निमित्ताने तुम्ही असं घेऊ शकता. इतका छान क्यूट आहे ना, सोबत मला तर इतका आवडला. मीच घालू शकले असते पण नाही. इतकं छान मिरर वर्क केलेले आहे. आणि हे छोटे छोटे नॉट्स आहेत, नॉट्स नाही छोटे छोटे बाह्या. खूप छान वाटतं मला. हा खूप आवडला, खूप 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 जास्त. पण हा पण तिला मोठं होतं, खूप मोठं होतं, तिला बसत नाही. त्याच्यासोबत ही आलेली ओढणी. हा बघू शकता, बरीच मोठी ओढणी पण आहे. आणि त्याच्या साईडला असे गोंडे आहेत. आणि ही ओढणी आणि त्याच्यासोबत हा पायजमा आहे. ह्याला फ्रिल आहे खाली. आणि हे जे गोल गोटापट्टी बघताय तुम्ही, ह्याला काय म्हणतात काय नाही, ते इतकं छान वाटतं ना. आणि हा खाली असं त्रिकोणी लेसचं वर्क आहे. खूप छान खूप छान, खूप आवडलेलं आहे. आणि हा याच्यासोबत ओढणी आलेली आहे. त्या दुसऱ्या याच्यासोबत ओढणी नाही आलेली, पण ह्याच्यासोबत ओढणी आलेली आहे. तशी तिला काय ओढणीची गरज, ती घेऊन फिरणार नाही, मलाच घेऊन फिरायला लागेल तिची ओढणी. आणि त्याचसोबत मी खूप दिवस आधी एक पर्स मागवली होती छोटीशी, ती पण दाखवते. एक म्हणजे सगळ्यांसोबत ती घेऊन जाऊ शकते. एक काहीतरी तिच्या हातात किंवा ट्रेंडी आपण फोटो काढताना वगैरे देऊ शकू, किंवा आपल्याला सुद्धा होऊ शकते. असं छोटंसं पाऊच मागवलेला आहे, तो पण दाखवते. 1 मिनिट. कुठे गेले, की क्यूट आहे ना. कुठल्याही ड्रेसवर, तिचे बरेच ड्रेस व्हाईटच आहेत आणि बऱ्यापैकी कुठल्याही ड्रेसवर जाईन अशा प्रकारची पर्स छोटीशी. तिला काय, आपण मुलांना काय देतो पर्समध्ये, एखादं काहीतरी द्यायचं तर काय देऊ शकतो आपण. तिला खूप जास्त लिपस्टिक आवडते, मग लिपस्टिक देईन तिला पर्समध्ये. तिची छोटीशी कॅडबरी, चॉकलेट, खाऊ किंवा अजून काय बसेन तिच्या पर्समध्ये. खूप छान आहे.
आणि ह्याला आतमध्ये आणि ह्याला हे पण आहे, चेन पण आहे मोठी अशी, चांगली मोठी आहे. आणि आतमधून मला वाटलेलं कापड वगैरे असेल, पण नाही, हे पूर्ण तिने ब्लेंडर टाकून झालं असंच आहे पूर्ण. छान आहे ना. तर कसा वाटला मिशो शॉपिंग हॉल नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अजून कशाचा मिशो हॉल किंवा अजून काही वेगळं व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवू, मेकअप, ट्रेंडिंग, हेअरस्टाईल, मिशो हॉल, ब्लाऊज, लेडीज वेअर, काय तुम्हाला आवडेल बघायला नक्की सांगा. आपण नक्की प्रयत्न करू व्हिडिओ बनवण्याचा. तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.